वाशिम जिल्ह्यात 2 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतो। या पावसामुळे नद्या नाल्या हा दुथडे भरून वाहते। मी सध्या रिसोड तालुक्यातील पिपरी सरद या परिसरात असून या ठिकाणी जी काच नदी असो या उताळी नदी असो ही पूर्ण दुथडी भरून वाहते। हिचं पाणी ही पूर्ण शेतामध्ये गेले। शेकडो हेक्टरच्या जवळपास शेती ही पाण्याखाली गेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले। सध्या मी पिपरी सरद या परिसरात असून या ठिकाणी गौरव देशमुख या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण बघू शकतो हा सध्या नदीचा प्रवाह नसून हा शेतामध्ये साचलेल्या पावसाचा प्रवाह आहे। बघा हे शेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे, पिके पूर्ण पाण्याखाली गेले। त्यामुळे शेतकरी हा पूर्ण हातात झाला आहे। याच्यामुळे शेतकऱ्याला आता अतोनात नुकसानाची मदतीची गरज आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, शेतकरी नेमकं यांचं काय नुकसान झालं आपण यांच्याकडून जाणून घ्या। आपल्यासोबत गौरव देशमुख, दादा नेमकं किती शेती आहे तुमच्याकडे आणि काय नुकसान झालं नेमकं? आमची जवळपास 15.5 एकर शेती आहे सर इथे, आणि सर्व पाण्याखाली गेलेली आहे। नदीच्या जवळ असल्यामुळे सर्व नदीचं पाणी, पुराचं पाणी सर्व शेतामध्ये पसरलेलं आहे। हे तुम्ही बघू शकता। इथं म्हणजे छातीभर जवळपास डोक्या इतकं पाणी आहे पाठीमागे जर जासाल तर, एवढं पाणी झालेलं आहे। आता इथं आम्ही गाळ टाकायचा कसा, आमचा उदरनिर्वाह करायचा कसा, सर्व आमचं जे काय आहे ते सर्व शेतीवरती आहे। आणि वारंवार निसर्ग जर असा झटका आम्हाला जर देत असेल तर आम्ही करायचं कसं? या महिन्यात जवळपास 2दा असं झालेलं आहे। याच्या आधी पूर आला होता तेव्हाही असंच झालं। कसं तरी आम्ही JCB आणून कसं तरी जवळपास काही दगडं जिथे काही भेटले ते दगडं बांध टाकला परत बांध जसा पहिले झाला होता तसाच आताही झालेला आहे। आणि आत्तापर्यंत या शेतात 3ऱ्यांदा पेरलं होतं मी। म्हणलं कसंही 3 पोते का हो 4 पोते का हो ॲव्हरेज येईल आपल्याला सोयाबीनचं, आणि आपल्याला समाधानकारक बाबा म्हणत पेरून घेतलं। परत 30 पोझिशन झालेली आहे। पीक म्हणजे पूर्ण जमीनदोस्त झालेले आहेत। पिकाचा काहीच उरलेलं नाही आहे। आणि आता तर पेरायचं समजा वेळच गेलेला आहे। आणि आम्ही आता करायचं कसं? प्रशासन आले, स्थानिक आमदार आले, स्थानिक खासदार आले, फोटो सेशन झालं, पण आम्हाला 1 रुपयाचीही मदत झालेली नाही आहे। 26 जून दरम्यान जो पाऊस झाला होता तो 26-25ला या नद्याला पूर आला होता। त्या वेळेला नेमकंच बुलढाणा जिल्ह्यातून ही नद्या वाहतात आणि इथं वाशिम जिल्ह्यातील ज्या नजीकच्या शेती आहेत यांना नुकसान होते। वारंवार आपण तक्रार केली, मात्र याच्यात भरपाई म्हणून तुम्हाला मागे काही दिल्या गेलेलं नाही, काहीच दिलेलं नाही। जवळपास 15-20 वर्ष झाले नदीचं रुंदीकरण केलेलं नाही, म्हणजे रुंदीकरणच केलेलं नाही। नदीचं रुंदी छोट्या छोट्या नद्या येतात, थोडासा एक दिवस रात्रभर पाणी पडला आणि काल पाणी पडला असं काय, म्हणजे पहिले तर 4-4 दिवस पाणी पडायचे, पण एक दिवस पाणी पडला तर एका दिवसात पाण्याची पोझिशन ही आहे। तर असा पावसाळ्यात वारंवार होणार आहे। तुम्ही वारंवार इथे असाल सर आणि पोझिशन अशीच राहील। प्रशासनाने याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे। समृद्धी जेव्हापासून म्हणजे समृद्धी झाली, समृद्धीचं जे बॅकवॉटर आहे, जे काही या शेतात जायचं, काही समोरच्या पलीकडच्या शेतात जायचं, काही नाल्यात जायचं, ते सर्व पाणी या नद्यात सोडलेलं आहे। बुलढाण्याहून येणाऱ्या नद्या, इथं दोन्ही नद्या आहेत आणि या नद्या छोट्या असल्यामुळे त्या बातच पाणी भरले की ते शेतामध्ये घुसते पाणी। शेतामध्ये घुसलं की आमच्या नदी जवळची जितकी शेती आहे आमची सर्व शेती नदी जवळच आहे। तिकडेही आणि इकडेही सर्व ही जमीनदोस्त होते। नक्कीच आपल्यासोबत अजून एक शेतकरी येतं। दादा तुमची जी शेती आहे याच्या 16 एकर जवळपास शेती आहे म्हणता इथं, तर नेमकंच याच्यात आता वारंवार तुमची ही जी आता नुकसान वारंवार इथं होत आहे, तर मात्र याच्यावर उपाययोजना होत नाही, त्याच्यामुळे आपलं काय मत आहे? शासनाला माझी विनंती आहे की तुमच्याकडून ह्या कास नदीला खोलीकरण आणि रुंदीकरण हे दोन्ही करून द्या, जेणेकरून जे पाणी येईल हे नदीतच राहील आणि महापूर येणार नाही। आणि हे नुकसान जे झालेलं आहे हे प्रचंड नुकसान झालेलं आहे। आमचं 3ऱ्या वेळेस पेरणं झालेलं आहे सर, हे तरी पण आता 4थ्यांदा पेरायचं आमचं हिंमतच नाही। आमची हिंमत नाही, बिये नाही आणि आमच्याजवळ पैसेही राहिले नाहीत आता एवढे। त्याच्यामुळे एक विनंती आहे की शासनाला जेवढ्या लवकरात लवकर होईल भरीव मदत द्यावी, अन्यथा आम्हाला उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय काहीच नाही। तुम्ही या शेतामध्ये नेमकेच कोणते पिकं घेतले होते आणि कशी परिस्थिती येतात? आमची सोयाबीन घेते असतो आम्ही, तूर असते त्याच्यामध्ये, आणि यावर्षी आम्ही हळद लावली 2-3 एकर। हळदही वाहून गेली, ड्रीपही वाहून गेली, पाईपही वाहून गेले आणि मातीही वाहून गेली। आता काहीच राहिलेलं नाही, फक्त सातबारा राहिला आमच्या नावावर। बाकी जमीन तर वाहून गेली आमची, फक्त नावावर रेकॉर्डला सातबारा राहिलेला आहे आमचा। तुमची आता प्रशासनाकडे काय मागणी राहणार नेमकी? प्रशासनाला माझी विनंती आहे की आम्हाला प्रत्येक नदीकाठच्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त जेवढा निधी देता येईल, भरीव मदत देता येईल तेवढी निधी द्यावा, जेणेकरून आम्ही थोडंसं काहीतरी पोटापाण्याला लागू। नाहीतर असं जर चाललं तर आम्हाला फाशी घेतल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही राहिला।
नक्कीच हे होते पिपरी सरद या परिसरातील शेतकरी. यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं नुकसान केलं आहे पावसाने. त्यामुळे शेतकरी हा पूर्ण हातात झाला. यांना कुठेतरी आता आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे शासनाने प्रशासनाने इथे येऊन पंचनामे करून या शेतकऱ्यांना मोठी भरीव मदत ची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. कॅमेरामन अनिकेतसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.